संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक येथील एडीसी बँकेतील कॅशियर सन्माननीय दत्तात्रय मुक्ता चौधरी यांचा सेवापूर्ती समारंभ कोठे बुद्रुक गावात संपन्न झाला। यावेळी नागरिकांनी त्यांच्या सेवापूर्ती समारंभावेळी त्यांच्या सत्कारासाठी मोठी गर्दी केली होती। एकूणच 1990 साली दत्तात्रय मुक्ता चौधरी हे एडीसी बँकेमध्ये शिपाई पदावरती रुजू झाले। त्यावेळेस त्यांना 300 रुपयाच्या मानधनावरती त्यांनी आपले काम सुरू केले। त्यानंतर त्यांनी धांदरबळ खुर्द, फतेबाद, श्रीरामपूर, टाकळीमिया, राहुरी, साकूरफाटा, साकूर, घारगाव, बोटा व त्यानंतर 4 वर्ष कोठे बुद्रुक येथे कॅशियर पदावरती आपली सेवा दिली व आज त्यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न झाला। शिपाई, क्लार्क व कॅशियर अशी पदं त्यांनी एडीसी बँकेमध्ये निभावलेली आहेत। यावेळेस त्यांच्या सुवद्य पत्नी वंदना दत्तात्रय चौधरी यांचा देखील सत्कार कोठे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला। कोठे बुद्रुक गावच्या विविध सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने त्यांचा सत्कार संपन्न झाला। तसेच वनकुटे, भोजदरी व कोठे बुद्रुक गावातील सर्व नागरिकांनी त्यांच्या सेवापूर्ती समारंभानंतर त्यांचा सत्कार केलेला आहे। त्यांचे बँकेतील काम हे सर्वसामान्यांना सामावून घेणारं असल्याचं उपस्थित मान्यवरांनी त्यांच्यावरती गौरवोद्गार काढले व त्यांना त्यांच्या पुढील जीवनात चांगलं आरोग्य मिळावं यासाठी शुभेच्छा देखील दिल्या। कोठे बुद्रुक ग्रामस्थांकडून त्यांच्या सुवद्य पत्नी व त्यांचे चिरंजीव मयूर व राहुल यांचा देखील सत्कार यावेळेस करण्यात आला। यावेळेस सन्माननीय दत्तात्रय मुक्ता चौधरी यांनी शेवटच्या क्षणी सर्वांचे आभार मानत मी कोठे बुद्रुक गावाला व बँकेला कधी विसरणार नसल्याचं देखील सांगितलं। यावेळेस कोठे बुद्रुक गावातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, दूध डेअरीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सामाजिक कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळालं। आलेल्या सर्व मान्यवरांकडून त्यांचा सत्कार झाल्यानंतर त्यांच्यासाठी अल्पोपहाराची देखील सोय चौधरी साहेबांकडून करण्यात आली होती। यावेळेस असा अधिकारी होणे नाही असं देखील कोठे बुद्रुक ग्रामस्थांनी यावेळेस सांगितलं होतं। ह्या समारंभासाठी पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, ग्रामस्थ तसेच एडीसी बँकेचे खातेधारक हे उपस्थित होते। नक्की कोणी काय शुभेच्छा दिलेल्या आहेत हे आपण या बातमीपत्रातून पुढे पाहणार आहोत। महाराष्ट्र ऑनलाईनसाठी आदेश वाकळी, संगमनेर। सर्वसामान्य जनता असेल त्यांना सर्वांना समजून घेऊन सहकार्य करून आपली सेवा एकदम चोखपणे बजावलेली आहे। मी चौधरी साहेबांचं आपल्या कोठे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं प्रथमतः अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे साहेब आज रिटायर होत आहे, सेवानिवृत्त होत आहे, तर मी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या या समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना उर्वरित राहिलेल्या त्यांच्या आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो। त्यांचं यापुढील आयुष्य मान्यवरांनी सांगितलं आहे ते आपल्याकडे 4 वर्षापूर्वी आलेले आहेत। 4 वर्षे आपल्याकडे त्यांनी सेवा केलेली आहे। पण चेअरमनने सांगितलं असेल, पाटील असतील, शेठनी सांगितलं, कुणालाही न अडवून न हे करता हे सर्व त्यांनी व्यवस्थित असं ह्या आपल्या बँकेच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे। त्याबद्दल चौधरी साहेबांचं मी हार्दिक असं अभिनंदन करतो, स्वागत करतो। बंधू प्रेमाच्या नात्याने किंवा वडीलकीच्या नात्याने एका मुलासारखं समाजाची सेवा करणारा हा परिपूर्ण मानव आपल्यातून सेवानिवृत्त होतोय ही शोकांतिका आहे। त्यांची तब्येत पण जरी कमजोरी होती पण मनाची तयारी एवढी होती। गोसावी साहेब पहिल्यांदाच आले, शाब्दिक किरकोळ कारणात माझा त्यांचा पहिला धक्का उडाला। आम्ही गरमलो ते बी थोडीशी एक तो काय शिक्षक असो, माझं मनोगत व्यक्त होतं, मी शिक्षक असो किंवा बँकेचा शाखाधिकारी असो, याची शेतकऱ्याची, गरीब कुटुंबाची किंवा अडाणी माणसांची नाळ असते तेव्हा त्यांची वाणी गोड असावी। चौधरी साहेबांच्या बाबतीत बोलायचं ठरलं, त्या माणसाला राग नावाची गोष्टच माहीत नाही। राग किंवा चेहरा उघडं अजिबात नाही। एकदम मधुर वाणी, गोडव्यातून त्या माणसाला आपलंसं करून त्या माणसाच्या दुःखापर्यंत, त्याच्या समस्येपर्यंत सेवा देणारा असं व्यक्तिमत्व एका खेड्यातून, डोंगर पट्ट्यातून आलेला हा मुलगा पण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक गावात कर्तव्याच्या 60 वर्षापर्यंत प्रत्येक गावात बोटा असो कुठे असो नाव
उल्लेखनीय म्हणजे चौधरी साहेब या क्षेत्रामध्ये काम करणं हे किती अवघड असतं हे तो क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाला समजतं. चौधरी साहेब बँकेमध्ये काम करतायत. जे ग्राहक आहेत ते अतिशय अडाणी, शेतकरी, ज्यांना काही कळत नाही असे, या प्रत्येकाबरोबर जुळवून घेणं, त्याला हवं तशी सेवा देणं हे अतिशय अवघड असणारं काम साहेबांनी करून दाखवलंय. 35 वर्ष वेगळ्या वेगळ्या शाखेमध्ये काम केलंय. प्रत्येक शाखेतले, प्रत्येक गावातले अनेक ग्रामस्थ त्यांना नियमितपणे भेटतात, त्यांच्या कामाचं कौतुकही करतात. हे सहज शक्य नसणारं काम केवळ चौधरी साहेबांनी करून दाखवलंय. त्यांचा परिवार अतिशय आटोपशीर, 2 मुलं, दोन्ही पुढं मुलाचं सहकार्य केलेलं आहे. तर त्यांचं सहकार्य हे वाखण्यासारखं आहे. आज चौधरी साहेब सेवानिवृत्त होतात. ही खरी शेतकऱ्यांची अडचण आजपासून सुरू होईल. त्यांनी जे आपलं काम केलं, या पठार भागात जेवढं काम केलंय, जेवढ्या लोकांना त्यांनी मदत केली, त्यांची नाळ प्रत्येक घरोघरी जोडलेली होती. आज आम्हाला तर असं वाटतंय का हे अधिकारी त्यांच्या गावचे नाही, हे अधिकारी आमच्या वनकुट्याचे होते. या वनकुट्याच्या गावांना एवढी त्यांनी सेवा दिलेली. म्हणून मी आमच्या वनकुटे ग्रामस्थांच्या वतीने त्यांना लाख शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य, उर्वरित आयुष्य सुखसमाधानाचं भरभराटी जावं आणि त्यांच्या पत्नीलाही तेवढं सुख मिळो अशी सदिच्छा वनकुटे ग्रामस्थांच्या वतीनं व्यतीत करतो. धन्यवाद. 6 किलोमीटर असेल, 10 किलोमीटर असेल, असा प्रवास करून सेवा देत असताना बँकेमध्ये कुठलंही ग्राहकाला चेअरमनने सांगितलं त्या ग्राहकाची अडवणूक केली नाही. 80-82 साली ओपनिंग या बँक शाखेचं झालं. 40-42 वर्ष या ठिकाणी ही शाखा ओपन झाली. प्रत्येक कर्मचारी येतो जातो, कोण 2 वर्ष राहतो, कोण 4 वर्ष राहतं. परंतु साहेबांचा योग, साहेबांनी 5वं वर्ष आहे या शाखेमध्ये ते सर्व्हिस करत आहे. आणि निश्चितच साहेब आता रिटायर होत असताना, शासनाचा नियम आहे, वयाची मर्यादा आहे. रिटायर होत असताना निश्चितच साहेबांनाही थोडीशी खंत वाटते, कारण साहेबांची आणि आमची रोज चर्चा व्हायची. आणि आत्तापर्यंत जोशी साहेब, गोसावी साहेब, हा सत्कार समारंभ असा झाला. हा त्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या वागणुकीचा हा परिणाम आहे. जास्त वेळ न घेता आमच्या वनकुटच्या पाहुण्यांना थोडीशी घाई आहे. आपला जो स्टॉप असेल, पापळे असेल, तुम्ही असाल, शेळके असाल, यांचे काही का होईना गुण आपल्या जवळ असू द्या. अन्नादी खातेदार असतो, अंध खातेदार असतो, अपंग खातेदार असतो, त्यांना आपण सामावून घ्यावा ही सदिच्छा तुम्हाला व्यतीत. साहेबांना तापतो, मग तापून न घेता ते समर्पक असं त्यांना दिशा दाखवायचे, योग्य मार्गदर्शन करायचे आणि त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दखल त्यांनी उभ्या सर्व्हिसमध्ये घेतलेली आहे. त्यांचा स्वभाव इतका मनमिळावू आहे का माणूस चौधरी साहेबांच्या भरोशावर एखादा म्हणजे चुकलं तरी परत त्यांच्याकडं ते दुरुस्त करून द्यायचे. आणि एखाद्याला स्लिप भरता येत नसेल, चेक चुकला असेल तर परत ते इतकं समजून सांगायचे का ती त्यांची वैयक्तिक त्यांची जबाबदारी नाही बँकेची, परंतु त्यांचा स्वभावाचाच तो गुण आहे का ते व्यवस्थित असं मार्गदर्शन करायचे आणि काढायचा हे त्यांना काही कळत नसतं. आणि बँकेचा अधिकारी एखादा बोलला तर ते बँकेचा अधिकारी लय तापड आहे, लय स्वभाव असा आहे, लय तसा आहे, अशा तक्रारी कधी कधी आमच्यासारख्याकडे येतात. आणि मग नाविलाजाने त्यातून मार्ग काढण्यासाठी वरिष्ठांची गाठ घ्यावी लागते किंवा वरिष्ठांना फोन करावे लागतात. कृपा करून यापुढे अशी वेळ येणार नाही. तुम्ही त्या तुमच्याबरोबर जे सहकारी राहतील त्यांनाही ते तुम्ही समजावून सांगा. सर्वस्वी जबाबदारी ही तुमची राहील, अशा प्रकारचं माझं मत मी व्यक्त करतो. आणि चौधरी साहेब गोजरी सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन व कोठे बुद्रुक येथील ग्रामस्थ एवढे मला म्हणजे मी सहकार्य केलं लोकांनी, लोकांनी मला सहकार्य केलं. मी आता जास्त बोलत नाही. सगळ्यांचे मी आभारी. धन्यवाद. निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.